कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक उमेदवारीसाठी पक्षाकडून दखल न घेतल्याच्या कारणावरून ठाकरे गटाच्या शिवसेना महिला उपजिल्हा संघटिका वैशाली जुगळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। यापुढे कोणतेही पद न स्वीकारता केवळ एक शिवसैनिक म्हणून कार्यरत राहणार असल्याची भूमिका त्यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली। कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी वैशाली जुगळे या इच्छुक उमेदवार होत्या, मात्र पक्षाकडून त्यांच्या उमेदवारीबाबत कोणताही सकारात्मक निर्णय अथवा पाठबळ मिळालं नाही, त्यामुळे त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। पक्षाकडून झालेल्या या दुर्लक्षामुळे नाराज होत आपण महिला जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं। राजीनाम्याबाबत बोलताना वैशाली जुगळे म्हणाल्या की पक्षासाठी आणि संघटनेसाठी आपण प्रामाणिकपणे काम केलं, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या भावना आणि मेहनतीची योग्य दखल घेतली गेली नाही याचं दुःख आहे। तरीही शिवसेनेशी असलेली निष्ठा कायम राहील आणि यापुढेही कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता केवळ एक सामान्य शिवसैनिक म्हणून जनतेसाठी काम करत राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। या राजीनाम्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून ठाकरे गटाच्या शिवसेनेला कुरुंदवाड परिसरात हा धक्का मानला जातोय। आगामी काळात वैशाली जुगळे कोणती भूमिका घेतात तिकडे सर्वांचे लक्ष लागले। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ। सर्वप्रथम नमस्कार। 2025 मध्ये जी कुरुंदवाड नगरपालिकेची इलेक्शन झाली त्यामध्ये मी अपक्ष म्हणून उमेदवारी घेतली होती। माझी कुठेही दखल घेतली गेली नाही पक्षाच्या माध्यमातून, म्हणून मी राजीनामा दिलेला आहे आणि तो काही मी परत घेणार नाही आहे। पण एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून कायम कार्यरत राहणार आहे। समाजसेवा करण्यासाठी मी कायम स्वरूपी कार्यरत राहणार आहे आणि एकनिष्ठ म्हणूनच शिवसैनिक म्हणूनच मी राहणार आहे। इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही आहे आणि हीच माझी भूमिका असेल आणि इथून पुढे कार्य हे करतच राहणार आहे। त्यात कुठे थांबणार नाही आहे मी, एवढीच इच्छा आहे माझी। जय हिंद, जय महाराष्ट्र।